नमस्कार. ब्लेसॉल रेकीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अतिशय खास अशा विषयावर बोलणार आहोत. सरकारी नोकरी. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी होओपोनोपोनो प्रार्थना. सरकारी नोकरी म्हणजे स्थैर्य, सुरक्षितता, कुटुंबाची शांती, आर्थिक स्थिरता, समाजात मान आणि स्वतःवरील आत्मविश्वास. पण कधीकधी परीक्षेत खूप परिश्रम करूनही निकाल मनासारखा येत नाही. अडथळे निर्माण होतात. एखाद दुसरा मार्क कमी पडतो आणि कधीकधी परिस्थितीच आपल्या विरोधात जाते. अशावेळी आपले मन खचते, ताण वाढतो, भीती निर्माण होते आणि याचा थेट परिणाम आपल्या अभ्यासावर आणि मानसिक ऊर्जेवर होतो. होओपोनोपोनो ही अगदी सोपी पण प्रभावी अशी हवाईयन क्षमाशोधन पद्धती आहे, जी तुमची भीती, नकारात्मकता, अडथळे, पूर्वस्मृती आणि तुमच्याच अवचेतन मनात असलेले ब्लॉक्स काढून टाकते. आज आपण होओपोनोपोनो प्रार्थनेचे 4 स्टेटमेंट्स सरकारी नोकरीशी कसे जोडता येतात ते खोलवर समजून घेऊ. सरकारी नोकरीमध्ये होओपोनोपोनो कशी काम करते? तुम्हाला सरकारी नोकरी मिळावी यासाठी 3 स्तरावर ही प्रार्थना काम करते. मानसिक स्तर, तुमचे विचार, आत्मविश्वास आणि तयारीचा माइंडसेट. भावनिक स्तर, तुमची भीती, तणाव, असुरक्षितता आणि निराशा. आणि ऊर्जा स्तर, अवचेतन मनातील अडथळे, पूर्वानुभव आणि जुनी नकारात्मक माहिती. होओपोनोपोनो हे 3ही स्तरांवर एकाच वेळी काम करते. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपली आतली ऊर्जा साफ होऊ लागते, मन शांत होते, फोकसिंग पॉवर वाढते आणि अभ्यासाला क्लॅरिटी येते. आपण योग्य संधी आकर्षित करायला सुरुवात करतो. सरकारी नोकरीसाठी हे विशेष महत्त्वाचे आहे, कारण ही स्पर्धा फक्त ज्ञानाची नाही तर मानसिक स्थैर्याची असते. होओपोनोपोनो प्रार्थनेतील 4 वाक्यांचा सरकारी नोकरीच्या संदर्भातील अर्थ आपण पाहूयात. आय एम सॉरी, मला माफ करा. इथे तुम्ही स्वतःच्या अवचेतन मनाला म्हणत आहात, माझ्या आत अशा काही आठवणी, भीती, जुने अनुभव, मर्यादित विचार आहेत, त्यामुळे मी माझ्या करिअरमध्ये अडथळे निर्माण केले. मला माफ करा. ही गोष्ट स्वीकारली की हिलिंग सुरू होते. प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा. तुम्ही तुमच्या मनाची, परिस्थितीची आणि तुमच्या आतल्या ऊर्जेची क्षमा मागत आहात. याचा अर्थ असा की जो काही अडथळा माझ्यातून निर्माण झाला तो मी ॲक्नॉलेज करतो आणि मला क्षमा करा. थँक्यू, धन्यवाद. ही कृतज्ञता तुमच्या ऊर्जा क्षेत्राचा कंपन स्तर वाढवते. माझे मन अतिशय स्वच्छ होत आहे. मला नवीन संधी मिळत आहेत. माझे शिक्षण, माझा अभ्यास मार्गावर येत आहे. यासाठी धन्यवाद. आय लव्ह यू, मी तुला प्रेम करतो. हे वाक्य तुम्ही स्वतःलाही म्हणता आणि भविष्यातील यशालाही. यातून मन, विचार, शरीर आणि ऊर्जा सर्व काही हार्मोनाइज होतात. आता ही प्रार्थना कशी करावी? एका ठिकाणी शांत बसा. डोळे हलकेच मिटून घ्या. एक दीर्घ श्वास घ्या आणि शरीरातील सर्व ताण सोडून द्या. आता तुमच्या मनात तुमचं लक्ष व्हिज्युअलाइज करा. सरकारी नोकरी, तुमचा सीट नंबर, तुमचे नाव, तुमचे सिलेक्शन लेटर, हातात आलेली अपॉइंटमेंट, मनात ती शांतता, ती आनंदाची लहर, ही भावना साठवा आणि आता प्रार्थना सुरू करा. आय एम सॉरी, मला माफ करा. माझ्या अवचेतन मनात असणाऱ्या भीतीच्या, अपयशाच्या, कमीपणाच्या आठवणींना, ज्या आठवणींनी माझी तयारी डळमळीत केली. कधीकधी मी स्वतःला कमी समजलो, कधीकधी मी हार मानण्याचा प्रयत्न केला. त्या सर्व ऊर्जा, त्या सर्व व्हायब्रेशन्स, मला त्याबद्दल खरोखरच माफ करा. मी त्या सोडत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा. माझ्या विचारांमुळे, माझ्या मनोवृत्तीमुळे किंवा जुन्या अनुभवांमुळे जर माझ्या मार्गात अडथळे निर्माण झाले असतील तर मला क्षमा करा. आज मी नवीन सुरुवात करत आहे, नवीन ऊर्जा घेऊन पुढे जात आहे. थँक्यू, धन्यवाद. माझे मन स्वच्छ होत आहे.
मी माझ्या लक्ष्याकडे स्पष्टतेने जात आहे. माझ्या अभ्यासात माझे लक्ष केंद्रित होत आहे. योग्य संधी, योग्य मार्गदर्शन, योग्य वेळ माझ्याकडे चालून येत आहे. माझ्या सिलेक्शनच्या प्रक्रियेसाठी मी आभारी आहे. धन्यवाद. आय लव्ह यू. मी तुला प्रेम करतो. माझ्या भविष्यातील यशाला मी प्रेम करतो. माझ्या स्वतःवर मी प्रेम करतो. माझ्या या प्रवासावर मी प्रेम करतो. माझ्या प्रयत्नांवर प्रेम करतो. परिस्थितीवर प्रेम करतो आणि त्या शक्तीवर प्रेम करतो जी मला माझ्या सरकारी नोकरीकडे नेत आहे. आता हळू शांत श्वास घ्या आणि मनात म्हणा, मी पात्र आहे. मी सक्षम आहे. मी योग्य संधी आकर्षित करत आहे. सरकारी नोकरी माझ्याकडे येत आहे. थोडा वेळ ही ऊर्जा अनुभवा. मन शांत करा आणि डोळे हळूवार उघडा. होओपोनोपोनो ही जादू नाही. ही आतली अशांतता शांत करून तुम्हाला उत्कृष्ट कार्य करण्यासाठी तयार करणारे साधन आहे. मन जितके स्वच्छ तितकी तयारी सखोल. जितका आत्मविश्वास जास्त तितका परिणाम स्पष्ट. दररोज सकाळी आणि रात्री 5-10 मिनिटे ही प्रार्थना करा. तुमचा माइंडसेट, ऊर्जा आणि फोकस नक्कीच बदलू लागेल. धन्यवाद.